चंदगडमधील रिक्त शासकीय पदांवर नागरिकांना मोठा मनस्ताप। पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांची जिल्हा परिषद बैठकीत प्रशासनावर जोरदार टीका। शाळा, आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी तातडीने नियुक्त्यांची मागणी। चंदगड तालुक्यातील विविध शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने नागरिकांना मूलभूत सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांनी जिल्हा परिषदेच्या मासिक बैठकीत उपस्थित करत रिक्त पदे तातडीने भरण्याची जोरदार मागणी केली। बैठकीत बोलताना सभापती विलास नाईक म्हणाले, चंदगडला बदली नको, पोस्टिंग नको अशी मानसिकता काही नव्याने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे। जर कोणी चंदगडमध्ये रुजू होण्यास नकार देत असेल किंवा त्यासाठी राजकीय दबाव टाकत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी आम्हाला द्यावी। नोकरी मिळवण्यासाठी हजारो युवक युवती वर्षानुवर्षे मेहनत घेतात, मात्र नोकरी मिळाल्यानंतर चंदगडमध्ये सेवा द्यायची नाही, ही भूमिका योग्य नाही। चंदगडसारख्या सीमावर्ती व दुर्गम तालुक्याकडे दुय्यम नजरेने पाहिले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। विविध विभागांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांकडून कारभार सुरू असल्याने विकास कामे, नागरिकांच्या तक्रारीचे निवारण आणि प्रशासकीय निर्णयांवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे सर्व रिक्त पदांवर नियमित अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी त्यांनी तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला। 4 शाळांच्या इमारतीचे निर्लेखन प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन शाळा इमारतीची उभारणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच मानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळावी, यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली। चंदगड तालुक्यातील रिक्त पदे तात्काळ भरून सक्षम प्रशासन उभे करणे, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा बळकट करणे आणि नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सभापती विलास नाईक यांनी बैठकीत ठामपणे नमूद केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।